जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पुन्हा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबरबातमध्ये। दिनांक 23 मार्च रोजी रात्री 10:30च्या सुमारास अवैध वाळू वाहतूक प्रतिबंधक घालून त्यावर कारवाई करण्यामागे पथक गस्तीवर असताना त्यांना कुंभारी फॉरेस्ट मधून रोडला हिंगणीकडे जाताना टाटा कंपनीचा टेम्पो त्यात वाळू भरून जात असताना त्याला अडवून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा आढळून आल्याने कारवाई करणे कमी कोपरगाव तहसील कार्यालय येथे घेऊन आले असता आरोपी त्यांनी त्यांचे साथीदार यांना बोलावून पथकासोबत हुज्जत घालत, तुम्ही पैसे घेत नाही का? तुम्ही आमचा वाळू वाहतूक करणारा टेम्पो का तहसील कार्यालयात आणला? तो लगेच सोडवा, नाही तर तुम्हाला इथे नोकरी करून देणार नाही अशी धमकी देत दमबाजी केली। त्याचबरोबर पथकाने आपले वरिष्ठ अधिकारी तहसीलदार भोसले यांना संपर्क साधून कोपरगाव तहसील कार्यालय येथे बोलवलं असता तहसीलदार यांना देखील वाळू माफी यांनी शिवीगाळ करत दमबाजी केली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदार भोसले आणि पथकाने पोलीस ठाण्यात रात्री उशिरा वाळू माफियांवर गुन्हा दाखल केला असून त्याप्रमाणे बाबासाहेब शिवाजी जाधव, अजर इस्माइलुद्दीन शेख, तुषार दीपक दळे यांच्या विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाणे पर्यावरण संरक्षण अधिनियम कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र या घटनेतील आरोपींना अद्यापपर्यंत अटक करण्यात आली नाही। जोपर्यंत सदरच्या आरोपींना अटक करून कारवाई होत नाही तोपर्यंत तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू ठेवणार आहे असा इशारा यावेळी तालुक्यातील तहसील कार्यालयात कर्मचारी, नायब तहसीलदार, तलाठी व मंडळ अधिकारी यांनी दिले आहे। तरी झालेला हा प्रकार अतिशय निंदनीय आहे। यासाठी आज आम्ही दिनांक 26/3/2024 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून तहसील कार्यालयाच्या आवारात तलाठी संघटना, हवालदार कोण, महसूल सहाय्यक, शिपाई, कोतवाल असे सर्व कार्यालयीन कर्मचारी कामबंद आंदोलनासाठी बसलेलो आहोत। तरी सदरच्या आरोपींवर लवकरात लवकर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो। शनिवार दिनांक 23/3/2024 रोजी माननीय तहसीलदार साहेब कोपरगाव तसेच अवैध वाळू उत्खननास व वाहतुकीस अटकाव करणाऱ्या पथकास अतिशय अर्वाच्य भाषेत आणि शिवीगाळ व दमदाटी केलेली आहे, तसेच धक्काबुक्की केलेली आहे। असे जे वाळू तस्कर आहेत की ज्यांना कायद्याचा व न्यायाची चाड राहिलेली नाही, अशा सर्व वाळू तस्करांविरोधात आम्ही आज कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे। आणि आमचं सर्व प्रशासनाला नम्र निवेदन आहे की आमच्या या कामबंद आंदोलनाची आपण दखल घेऊन सदर जे लोक माननीय तहसीलदार साहेबांना व आमच्या पथकाला दमदाटी करत होते अशा सर्वांना प्रशासनानं ताब्यात घ्यावं आणि त्यांना अटक करावी अशी आमची प्रमुख मागणी आहे। 2014 साली भाऊसाहेब वागचौरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसची वाट धरली आणि त्यावेळी सदाशिव लोखंडेंनी भाऊसाहेब वागचौरे यांचा पराभव करत अवघ्या 17 दिवसात खासदारकी मिळवली होती। मात्र आता भाऊसाहेब वागचौरे हे शिवसेना उद्धव ठाकरे गटात गेले असून शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे यांना कामाला लागण्याचे आदेश दिले असल्याची माहिती विद्यमान खासदार लोखंडे यांनी दिली आहे। आज शिर्डीतील महायुतीच्या मेळाव्यात खासदार लोखंडे यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे। मारहाण केल्याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत सिमोस विकास भालेराव यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। घरासमोर बसलेले असताना गैरकायद्याची मंडळी एकत्र जमवून आमच्या मुलीच्या अंगावर का थुकला असे म्हणून हातातील लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने मारहाण करून धमकी दिली। या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात पप्पू भास्कर वैरागर, पिंटू वैरागर, भोऱ्या वैरागर, सुयोग वैरागर, सदेश वैरागर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गंभीर गुन्ह्यात 18 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीतील कर्जत पोलिसांनी करपडी शिवारात मोठ्या शिताफीने अटक केली। खुर्शा साहेब भोसले असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। त्याच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपीचा वारंवार शोध घेतला जात असता तो नेहमी पोलिसांना गुंगारा देऊन फरार होत होता। परंतु शनिवारी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा लावून त्यास करपडी गावच्या शिवारातून अटक करण्यात आली आहे। श्रीरामपूर शहरातील नवीन तहसीलदार कार्यालयाजवळ हुसेन नगर कमानीजवळ एका सराईताला गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह शहर पोलिसांनी अटक केली आहे। शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना नवीन तहसील कार्यालयाजवळील हुसेन नगर कमानीजवळ पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला एक व्यक्ती पिस्तूल जवळ बाळगून उभा असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार तपास पथक ठिकाणी पाठवून कारवाईचे आदेश दिले। त्यानंतर सदर ठिकाणी एक व्यक्ती आढळून आला आहे। जिल्ह्याच्या खबरबातमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका
महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. स्थानिक गुन्हे शाखेने गांजा विक्री करणाऱ्या ताब्यात घेतला आहे. सादिक फारुख शेख असे आरोपीचं नाव आहे. त्याच्या घरातील कूलरमध्ये गोणी ठेवलेला 38,550 रुपये किमतीचा 3 किलो 980 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना अहमदनगर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यांच्या विरोधात कारवाई करण्याबाबत आदेश जारी केले होते. बहुमजली इमारतीचे काम करताना आर्किटेक्ट बरोबर सुरुवातीपासून समन्वय ठेवून योग्य कॉलम पोझिशन फायनल करावे. सर्वप्रथम जागेच्या पायाचा अंदाज येण्यासाठी जिओटेक्निकल इन्व्हेस्टिगेशन करणे गरजेचे असते. त्यामुळे योग्य प्रकारे डिझाईन करण्यास मदत होते. यात खर्चात बचत होऊ शकते. अशा इमारतीचे भूकंपरोधक डिझाईन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन धैर्यशील खैरे पाटील यांनी केलं आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर मर्यादित गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असून जिद्द चिकाटी आत्मविश्वासच्या जोरावर शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न केले तरच यशस्वी होतो, असे प्रतिपादन वैभव पडवळ यांनी व्यक्त केलं आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची गुणवत्ता महत्त्वपूर्ण असून ज्येष्ठ शिक्षक म्हणून काम करताना संभाजी खोसे यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष देऊन शाळेचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे प्रतिपादन निगोज जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कैलास शिंदे यांनी केलं आहे. जिल्ह्याच्या खबरबातमध्ये ते संवाद. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.